किस्से केडिके पूर्ण ऐका, अर्धवट सोडू नका, नाही तर मजा नाही. किस्से केडिके. नमस्कार. किस्से केडिकेच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आत्तापर्यंत तुम्ही जे काही भाग ऐकले पाहिले त्यातून एक जाणवलं असेल तुम्हाला की मी आता जे माझ्या मनात येतं ते तुमच्याशी बोलतो. असं काही नसतं की एखादा किस्सा घडलाच पाहिजे किंवा काय, असं काही नाही, किंवा एखाद्या किस्स्यावर आधारित तुमच्याशी बोलतं असंही काही नाही. मी आता फक्त मला जे वाटतं, ती एखादी घटना असेल किंवा इतर कुठली गोष्ट असेल किंवा माझ्या स्वतःच्या बाबतीत असेल, मला आलेल्या अनुभवाच्या बाबतीत असेल, याबद्दल तुमच्याशी बोलत असतो. कारण असंही काही नाही की मला माझी मनस्थितीची जाहिरात करायची आहे. फक्त एकच वाटलं की आपल्यासारखी मनस्थिती बहुतेकांची असते आणि आपलं ऐकून कदाचित त्यांनाही वाटेल की अरे हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं, म्हणून हे सगळं प्रपंच. तर आजच्या या भागामध्ये मी जे तुमच्याशी बोलतोय ते आहे आपण जे आपल्या दुःखासंदर्भात इतरांशी बोलतो त्याबाबत. काय होतं की एखादी गोष्ट जी आपल्या मनाला लागलेली असते किंवा आपण इतरांकडून अपेक्षा करतो, ती आपण आपल्या मित्राला किंवा जवळच्या माणसांना सांगतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट असते की आपलं ऐकून घेणारी जी व्यक्ती आहे ती मानसिक अवस्थेबाबत कमालीची बौद्धिक उंची असलेली पाहिजे. नाहीतर होतं काय की ते फक्त आपलं ऐकून घेतात आणि बाहेर जाऊन हा काय फक्त रडतच असतो, हा काय काही बोलत असतो, हा नेहमी उदासच असतो, या प्रकारची टिप्पणी ते इतरांशी बोलताना करतात. त्यामुळं तुम्ही ज्याला हे सांगताय त्याची बौद्धिक उंची किती आहे हे मात्र आधी तपासा. आणि सोपं आहे ते तपासा. म्हणजे काय, त्याचं आपल्याला ब्रेन मॅपिंग नाही करायचं आहे. फक्त अरे त्याचे इतर जे वागणं आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ही व्यक्ती कशी आहे. त्यामुळे त्याच्याशी बोलावं की नाही बोलावं हा महत्त्वाचा विषय आहे. आणि हो, याचा अर्थ आपण कोणाशी बोलायचं नाही असं नाही. तुम्ही नक्की बोला, फक्त योग्य व्यक्तीशी बोला. कारण तुम्ही सांगितलेलं तुमचं दुःख हे त्याचं दुःख नसतं, तो फक्त ऐकणाऱ्याच्या भूमिकेत असतो. आणि हा ऐकणारी तुमचं दुःख जाणून घेऊन तुम्हाला योग्य सल्ला देणारी असेल तर नक्कीच तुमचं जी काही मानसिक अवस्था आहे किंवा तुम्हाला जो आपण म्हणूया की थोडंसं उदास वाटत असेल ती उदासी कमी व्हायला मदत होते. म्हणून बोललं तर पाहिजे, फक्त ते योग्य व्यक्तीशी. दुसरं, आपल्या दुःखाचं कारण आपण बघूया. मूळ कारण आहे अपेक्षा. आता तुम्ही म्हणाल की हे सगळेच सांगतात अपेक्षा, आणि खरं आहे ते. सगळ्यांचं एकमत आहे की आपण अपेक्षा करतो म्हणून आपल्या पदरात दुःख येतं. मग आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची अपेक्षा करतो? अगदी साध्या साध्या गोष्टींबद्दलही आपण दुःखी होतो. उदाहरणार्थ, माझी मुलगी माझ्याशी असं नाही वागली, माझी सून माझ्याशी असं नाही वागली, ती असंच बोलली, माझा मुलगा मला उलट बोलला. त्याच्यानंतर आपण घरासाठी एवढं करतो पण घरच्यांना त्याची जाणीव नाही. आणि ही जी आपली अपेक्षा आहे ती मुळात खूप चुकीची आहे, हे मला अनुभवाअंती कळतंय. अर्थात मी याच परिस्थितीतून गेलो आहे म्हणून मी हे बोलू शकतो की आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे. जे काही आपण करतो ते आपलं एकतर कर्तव्य म्हणून करा किंवा आपल्या हातून हे घडायचं होतं म्हणून घडलं असं समजून करा. ते करताना किंवा केल्यानंतर त्याबद्दलची कुठलीही समोरच्याकडून अपेक्षा ठेवू नका. जर हे ठेवलं नाही, अपेक्षा ठेवली नाही, तर निश्चित तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. समोरच्याच्या वागण्याचा, बोलण्याचा कुठल्याच प्रकारे त्रास होणार नाही. त्यामुळं गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे कर्मण्येवाधिकारस्ते, ते खरंच आहे की
कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. पण होतं काय की म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत मी भरपूर वाचतो, ऐकतो, पण प्रत्यक्ष वागताना मात्र मी पुन्हा माझ्या पहिल्या पातळीवर आलेला असतो की मला कोणाकडून तरी काहीतरी अपेक्षा असते. आणि आपण ती व्यक्ती सुधारावी किंवा त्या व्यक्तीकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून त्या व्यक्तीच्या जवळच्या दुसऱ्या व्यक्तीकडे त्याबद्दल बोलतो. इथेही असं काही नसतं की आपल्याला त्या व्यक्तीच्या चहाड्या म्हणतो आपण ते करायच्यात. विषय तो नाही आहे. विषय आहे की आपल्या अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडनं पूर्ण होण्यासाठी आपण हर प्रकारे प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपण त्या व्यक्तीच्या जवळच्या दुसऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल सांगतो. गंमत काय होते की ज्याला आपण सांगतो ती व्यक्ती समोरच्या दुसऱ्या व्यक्तीला परत सांगते की अरे हे असं म्हणत होते बरं का. आणि मग जी मूळ व्यक्ती आहे तिला आपल्याबद्दल गैरसमज होतो. तिला वाटतं की झालं आपल्या चहाड्या केल्या. मग हे कसं थांबवायचं? सोपं आहे. तुम्ही अपेक्षा शून्य करा. करूच नका काही. आलेला दिवस मावळत असतो, पुन्हा नवीन दिवस उगवत असतो. त्याप्रमाणे आलेला माणूस, आपल्या आयुष्यात आलेला माणूस दिवसभरात घडणाऱ्या घटना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सुखद, दुःखद या सगळ्यांना स्वीकारा. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे उतावीळ होऊन प्रतिक्रिया देऊ नका. दुःख असलं तरी उतावीळ होऊ नका आणि सुख असलं तरी उतावीळ होऊ नका. कारण या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. मुळात जीवनच क्षणभंगूर आहे. त्यामुळे या घटना, या गोष्टी, सुख असेल, दुःख असेल, हे पण काही काळापुरतं असतं. पण आपण तेच आपलं जीवन आहे म्हणून दुःखी होतो किंवा तेच आपलं जीवन आहे म्हणून खूप आनंदी होतो. आणि मग आपल्याला दुःख होतं किंवा खूप आनंद होतो तेव्हा आपण वास्तविक जगापासून खूप दूर जातो. त्यामुळं या किस्से केडिकेच्या या भागामध्ये मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही अगदी तुमच्या लाईफ पार्टनरकडून किंवा रक्ताच्या नात्यांकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमचं वागणूक ठेवा. जी तुम्हाला योग्य वाटते ती ठेवा. स्वतःचा आत्मसन्मान शाबूत ठेवा. नाती जपायची म्हणून आपल्या आत्मसन्मानाला ठेच लागेल असं वागू नका. शेवटी होतं काय की जेव्हा तुम्ही चांगल्या भावनेतून काही गोष्टी करता आणि समोरच्याकडनं तुम्हाला अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळत नाही तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपण हे काय करतो, कोणासाठी करतो, आपली काही स्वाभिमान आपला काही आहे की नाही. मग ही भावना येण्याआधीच एकतर निरपेक्ष भावनेनं प्रेम करा, निरपेक्ष भावनेनं एखाद्यासाठी काम करा, निरपेक्ष भावनेनं एखाद्याच्या पाठीमागं उभं राहा. त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नका. तरच तुम्ही सुखी व्हाल, आनंदी व्हाल. हा भाग माझं हे मनोगत ऐकलं असेल, अर्थात ऐकलंच आहे तुम्ही, आवडलं असेल, तुमचा काही अनुभव असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि माझं हे मनोगत जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित माझ्या मनस्थितीसारखे किंवा आपण ऐकत असणाऱ्या श्रोत्यांपैकी आपल्याही काही जणांची अशीच अवस्था असेल, मानसिक अवस्था, ती आपण इतरांशी शेअर करूया आणि आपला आनंद वाढवूया. चला परत भेटा. किस्से केडिके नगरी 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 यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.